शरद पवार पुन्हा राज्यसभेचे उमेदवार असतील का? आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? कारण काँग्रेसचं म्हणते की राज्यसभेवर आमचा उमेदवार महाविकास या देशामध्ये सगळ्यात अनुभवी आणि कालच आपण सर्वांनी बघितलं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये पवार साहेबांना 60 वर्षाचा अनुभव आणि 60 वर्ष या राजकारणामध्ये आलेले कालच त्या ठिकाणी तो दिवस तिथं होता। त्यामुळे या देशामध्ये एवढा राजकीय अनुभव असणारा अजून दुसरा कुठलाही नेता नाही। त्यामुळे पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा हा राज्याला आणि त्याच्याचबरोबर देशाला 100% त्या ठिकाणी होऊ शकतो। त्याच्याचबरोबर अजितदादांची सुद्धा इच्छा होती की पवार साहेब हे राज्यसभेमध्ये अजून एकदा त्या ठिकाणी गेले पाहिजे। आमच्या पक्षातली सुद्धा इच्छा आहे, पण पवार साहेबांना अजून या बाबतीत आम्ही विचारलेलं नाही। त्याच्याचबरोबर राऊत साहेबांनी इच्छा व्यक्त केली की पवार साहेब जर इच्छा दाखवत असतील राज्यसभेत जायची तर आम्ही तिथं पाठिंबा देऊ। त्यामुळे या बाबतीत महाविकास आघाडीमध्ये पवार साहेबांच्या बाबतीतली कुठं चर्चा झाली असं मला तरी वाटत नाही, पण जेव्हा चर्चा होईल तेव्हा सर्व लोक पाठिंबा देतील असं विश्वास त्या ठिकाणी आम्हाला वाटतो। पक्ष आधी पवार साहेबांशी त्या ठिकाणी बोललं जाईल। पवार साहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे पण आता ती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कुणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा। पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवार साहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो, बोललं जाईल आणि त्यांच्या पाठिंब्याने पवार साहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील। पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण दादांची ती इच्छा होती, पण आता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी माहिती